90% लोक उपवासामध्ये ही चूक करतात, त्यामुळे त्यांना कदाचित मोठा आजार होऊ शकतो. उपवास म्हटलं की साबुदाणा खाणं, तळलेले पदार्थ खाणं, बटाट्याचे काप खाणं किंवा वेफर्स खाणं, केळीचे वेफर्स खाणं, हे सर्व आपण उपवासाला खातो आणि वर्षानुवर्ष आपण हेच करत आलेलो आहे. पण मी असं म्हटलं की हे सर्व चुकीचं आहे, तर तुम्ही माझा विश्वास ठेवाल. उपवासाचा जर खरा अर्थ बघितला गेला तर त्याच्यामध्ये मन आणि आत्म्याचा संयम ठेवणं, थोडक्यात सेल्फ कंट्रोल करणं किंवा सेल्फ रिअलायझेशन करणं. परंतु आजकाल उपवास म्हणजे तळलेले पदार्थ किंवा नवीन नवीन उपवासाच्या रेसिपी शोधून ते खाणं. उपवासाला आयुर्वेदामध्ये लंघन असं म्हटलेलं आहे. या लंघनाचा उपयोग काय होतो, तर आपल्या शरीरामध्ये जो आपण 7 दिवस आहार करतो त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आमाविष किंवा टॉक्झिन तयार झालेले असतात. थोडक्यात अनडायजेस्टेड मटेरियल तयार झालं असतं आणि ते आपल्या शरीरामधून बाहेर करणं किंवा फ्लश आउट करणं यासाठी आपण एकदा लंघन तरी केलंच पाहिजे. मेटाबॉलिक डिसऑर्डर प्रिव्हेंट करण्यासाठी लंघन हा एक वन ऑफ द बेस्ट मीडियम किंवा माध्यम आहे. त्यामुळे जे स्त्रियांना होणारे PCOD असेल किंवा स्थूलता असेल, ओबेसिटी असेल किंवा आमवात, वातरक्त यांसारखे आजार असतील किंवा थोडक्यात पचनाशी संबंधित जे आजार असतील त्यामध्ये लंघन हे आपण ॲडवाइस करतो. लंघन हे सर्वांनीच करायचं असतं असं नाहीये. लंघनाचे पण काही नियम आहेत. लंघन हे 2 प्रकारे केलं जातं. ते म्हणजे एक अंचन रूपी म्हणजे काहीच न खाता लंघन करणं किंवा थोडा हलका आहार घेऊन केलेलं लंघन. त्यामुळे श्रावणातल्या उपवासामध्ये आपण राजगिराचा लाडू, फ्रूट्स किंवा दूध आणि सर्वोत्तम म्हणजे पाणी याचं आपण सेवन केलं पाहिजे. फळामध्ये आपण फक्त फळ खाल्लं पाहिजे, फ्रूट ज्यूस नाही. फ्रूट ज्यूस हा पचायला जड असतो आणि तो आपल्या शरीरामध्ये अग्निमांद्य करू शकतो. त्यामुळे आपण फक्त फ्रूट्स खाणं किंवा राजगिराचा लाडू खाणं हे उपवासासाठी सर्वोत्तम आहे. आणि जेव्हा आपण रात्री उपवास सोडू तो सुद्धा आपण हलक्या आहाराने उपवास सोडला पाहिजे आणि भरपेट जेवण न करता अर्धपोटी किंवा तृतीयांश भागापर्यंत आपण जेवण केलं पाहिजे. ते म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, त्याप्रमाणे जर दरवेळ उपवासाला आपण जर जड पदार्थ खात गेलो, साबुदाणा म्हणा, केळीचे वेफर्स म्हणा किंवा अन्य काही पदार्थ खात गेलो तर आपल्याला भविष्यामध्ये मोठा आजार होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा, आपल्या इन्स्टाच्या पेजला फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही उपवासाला नक्की काय खाता.